कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अहमदनगर यांच्या मार्फत दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार 2023 ज्यांना मिळाला असे आपले बाळू किसन घोडे यांच्या घरी आज आपण आलोय। तर तुम्ही बघू शकता 100 पेक्षा जास्त भातांच्या जाती, त्यानंतर 30 पेक्षा जास्त नागलीच्या आणि 10 पेक्षा जास्त वरईच्या प्रजाती दादांनी केलंय आणि स्वतः पण लागवड करता आणि त्यांच्याकडे यांचं बी पण आहे। नमस्कार, आपल्या गणी मेमने YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण जातोय बारी कळसुबाई या गावात एक नवीन कलाकाराच्या शोधात। तर केशव घोडे यांच्या घरी आज आपण जाणार आहे। त्यांच्या घरी बीज बँक आहे, म्हणजे सीड बँक त्यांच्या घरी। तर त्याच्यात आपण माहिती घ्यायला आपण केशव भाऊंच्या घरी आज जाणार आहे बारीला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर केशव भाऊंच्या घरी 100 पेक्षा जास्त भातांच्या जाती आहे, त्यानंतर 30 पेक्षा जास्त नागलीच्या जाती आणि 10 पेक्षा जास्त वरईच्या जाती केशव भाऊंच्या घरी। त्याची ते लागवड पण करतात। तर तेच बी बियाण्यांचं त्यांची घरी बँक आहे। तर त्याची आपण जाऊन चौकशी करणार आहे आणि थोडक्यात माहिती घेणार आहे। एक आपला ग्रामीण भागातला माणूस आहे, आपल्या उत्पादनातून पुढे जायचा प्रयत्न करते। त्यांना आपण एक नवीन ऊर्जा प्रोत्साहन देण्यासाठी जाणार आहे। माझ्यासोबत संकेत बांगर आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या तुकाराम दादा दांडे यांचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर भरभरून शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर आपण आता वासाळी गावात पोहोचलोय। आपण वासाळी गावची एक रील बनवली होती, माझं वासाळी गाव। जवळजवळ 1,48,000 लोकांपर्यंत आपलं वासाळी गाव पोहोचलंय। तर सर्वांचे मनापासून आभार। तुम्ही व्हिडिओ शेअर केली, आपली इंस्टाग्रामला व्हिडिओ तुम्ही अजून पण जाऊन बघा। गणी मेमने नावाचं माझं पेज आहे इंस्टाग्रामला। व्हिडिओला भरभरून गावकऱ्यांनी प्रेम दिले, सर्वांचे आभार। असंच प्रेम तुमचं कायम असू द्या। एसटी महामंडळाचं काहीतरी झालंय प्रॉब्लेम झालाय काहीतरी। चला वासळी फाट्यावर आलोय आपण आता। एक 20 मिनिटात आपण पोहोचू आता बाहेर। तर समोर तुम्हाला जे शिखर दिसतंय कळसुबाईचं शिखर आहे। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, या शिखराच्या पायथ्याशी आज आपण जाणार आहे बारी गावात। 1646 मीटर इतकी उंची या कळसुबाई शिखराची। तर तुम्ही अजून पण कोणी आलं नसेल कळसुबाईला तर एकदा नक्की या। आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे हा बारी घाट आहे। आपण आता किती 5-10 मिनिटात पोहोचू ना, 5-10 मिनिटात पोहोचू आम्ही बारीला। अकोले 45 किलोमीटर इथून। अकोल्याला जायचं असेल तरी हाच रस्ता आहे आपल्याला, जायचं असेल तर या कधी। इंडियन आर्मीचा इथं बारी घाटाच्या वरती कॅम्प चालू आहे कसला तरी। त्यांच्या गाड्या सर्व आपल्या देशासाठी सदैव तत्पर असणाऱ्या या इंडियन आर्मीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे। देशाच्या कार्यासाठी सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या इंडियन आर्मी। केशव घोडेचं घर कुठे? केशव घोडे नाही माहित तुम्हाला? मला ओळखलं का? इगतपुरी तालुक्यातील जी हद्द आहे ती हद्द सोडून आपण अकोले तालुक्यात प्रवेश करतो आणि अकोले तालुक्यातील जे गाव आहे बारी हे पहिलंच गाव आहे। आणि आपण या गावामध्ये केशव घोडे यांच्या घरी जी बीज बँक आहे त्या बँकेला आपण भेट देण्यासाठी जाणार आहोत। तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई याच्या पायथ्याशी बारी गावच्या प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचलोय। थोड्याच 5 मिनिटाच्या वेळात 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्या केशवभाऊ घोडे यांचं घर आहे। तर आपण तिथं लवकर 5 मिनिटात पोहोचणार आहे। व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट आणि माध्यम एकच आहे। आपल्या अकोले तालुक्यातील आणि इगतपुरी तालुक्यातील जेवढे पण खेडेगाव आहे तेवढ्या खेडेगावांमध्ये एक ना एक असा कलाकार आहे तो आजपर्यंत वर नाही आलाय। तर त्यांना आपण वर आणण्याचं काम करतोय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून।
तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आपण आता पोहोचतोय केशवभाऊ घोडे यांच्या घरी. दिवाळीच्या सुट्ट्यांना आता घरी आलाय. दिवाळीचं फराळचं घेऊन आलाय. आम्हाला दिलं तर बरोबर. बाबा काय म्हणते, झाली का सोंग? केशव भाऊचं कुठं घर आहे? इकडे खाली आहे गाडीचा पण आता इकडे पंखा आहे खाली तिथून ते रस्ता राहता म्हणजे इथं इकडून जाते ना मधून. काय बीज बँक नाही काय त्यांच्या घरी? इथं का पाठीमाग? तिथे पाठीमाग. चला. बर. हा हा, काय नाव म्हणले? मग केशव घोडे कोण आहे, तेच आहे का? आपण केशव घोडेच्या घरी चाललोय बीज बँकला भेट देण्यासाठी. बघू आता त्यांच्या घरी कोणी आहे का नाही. जसं त्यांना आम्ही बोललो होतो की भेट देण्यासाठी येणार आहे मंगळवारी म्हणून, पण बंद दिसते. केशव आहेत, मावशी आहेत. मावशी या ना. मावशी आम्ही नाही का बोललो होतो, म्हटलं व्हिडिओ काढायला येणार आहे आम्ही. आहे ना? प्रेक्षकांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा पिंजरा कसला आहे. हा कणगा आहे. कणग्यामध्ये भात, बाजरी, गहू किंवा नागली, वरई या
कडधान्य, हरभरा असेल, अशा इत्यादी प्रकारचे जे सगळे काही स्टोरेज करण्यासाठी बनवलेला असतो. आतमध्ये आपण गेलो तर इथे या भाताच्या जाती आहेत. भाताच्या टोटल 100 जाती आहेत. इथे डांगर टांगलेलं आहे. तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जास्तीत जास्त बियाणे घेऊन लावण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा जो रिझल्ट येईल तो रिझल्ट आपल्या वीज बँकेला भेट देऊन सांगत चला. हां, कसं आहे कशी अजून कोणत्या कोणत्या रानामध्ये जायची? कंचे शेंदार राहिला, हां बुडकीला, राशीला. हां, आणि काय तुम्ही काला मामूद काढीत तर मत नाही काढू राहिलो आजी. हां, तुला फक्त विचारू राहिलो आम्ही. हिडू काय बोलत आहे ना, हां. आणि तिकडे हिडू करा तुम्ही जाऊन, बर का. वय किती आहे तुझी? मला नाही सांगताय ना. हां, अरे माणसा माणसाली काय शाळा होती काय? दाता काढता त्यांचं दिवस गेलं ती. आता मोठा डोंगला आहे त्या ती काय ग ते रे आयता तांदूळ आयता पीठ तरी जमून गेल्या म्हणतात आम्ही. आता यंत्रणा आल्या ती. तुमच्या काळात तर यंत्रणा नव्हती. हा. तर तुम्ही या पीठ किंवा जे तांदूळ राहायचा त्या कयामध्ये जाळायचे. जात्यात उखळात कांडायचा. हां, किती जण राहायचे उकळामध्ये कांडायला? आम्ही हं? ह्या गरबा आणला तर 3 जण कांडायचा. तिघं जण 3 मुसळी, हां, 2 बाती आणि 1 बाई. हां. त्या आपण भात कांडितोय त्या उखळात. हां, उकळामध्ये कांडितोय. त्या भात काढताना तुम्ही गाणी वगैरे म्हणत होती का? अरे गाणे दळणाला का भात कांदा, हां, भात कांड्या भात कांदा जात्यावरची गाणी म्हणायची लोक. हां, आजीला म्हणता येत तुला असेल येतं का एखादा? नाही येतोय आजीला पण एखादा म्हणून येत असेल तर आम्हाला म्हणून दाखव ना. ग आई, आता का माई वही राहिले काय. वय नाही लागत आजी याला. हां, केशव भाऊंच्या घरी आम्ही गेलो होतो, पण काही कारणास्तव ते घरी नव्हते. शेतीच्या कामानिमित्त गेले शेतामध्ये. त्यांच्याकडे आम्ही चाललोय आता. तर बरीचशी माहिती आम्हाला मिळाली. तर त्यांना प्रत्यक्ष जाऊन आम्ही विचारणार आहे कोणत्या कोणत्या जाती तुमच्याकडं भातांच्या, नागली, वरई. बाबा तर आम्हाला त्यांच्या घरी गेलो. ते म्हणे ते शेतावर गेले, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या बीज बँकेतलं सगळं शूट करून घेतलं. आता थोडी अशी बेसिक माहिती त्यांच्याकडून आम्ही घेणार आहे. त्यांच्या शेतावर चाललोय. शेत माहीत नाही पण इथं विचारलं एक दोन जणांना. बघू, 20च मिनिटाचा व्हिडिओ आहे. पण लय कष्ट आहे मित्रांनो. काही ना जंगलात असं फिरायचं असेल आम्हाला सबस्क्राईब करा आणि तो फिरायला इकडे मस्त. अ, 2008 पासून म्हणजे आपण ज्या परिसरात राहतो हा सह्याद्रीचा जो कळसुबाईचा परिसर आहे, या परिसरामध्ये गेली एक 15-16 वर्षापासून ह्या कामाला सुरुवात झालेली आहे. आणि त्याचा मेन उद्देश म्हणजे ह्या परिसरामध्ये जी घेतली जाणारी जी पिके आहेत पूर्वीची, ती खूप म्हणजे जवळपास 99% इथून गेल्या तर जमा होती. तर ती आपण परत काही ज्या लोकांनी असे जाणकार लोकांनी थोडी थोडी जोपासली होती त्यांच्याकडून एकत्रित करून त्याच्यामध्ये उत्पन्नात वाढ करणे आणि ती परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न जवळपास 15-16 वर्षापासून हा चालू आहे. मला किती प्रकार आहेत म्हणजे किती जातीचे भात? आता तसा जर विचार केला तर ह्या परिसरामध्ये पूर्वी 9-10 प्रकारच्या भाताच्या पारंपरिक जाती होत्या. मी त्या तर जोपासल्यास, पण त्याच्या मागे मागे भारत म्हणजे जी काही पारंपरिक भाताचे आहेत जवळपास आपल्या भारताचा जर विचार केला तर 10,000पेक्षा जास्त भाताच्या जाती आहेत. पण त्यातून मी जवळपास 100 जाती इथं आणायचा आणि इथल्या लोकांना दाखवायचा किंवा पिकं घेऊन प्रत्यक्ष करून त्याचा प्रयत्न चालू आहे. जवळपास 100 प्रकारची
भाताच्या जाती आहेत. त्यानंतर मेन माझ्या कामाला जी सुरुवात झाली ना, तर आपण तृणधान्य म्हणतो ना, नागली वरई मिलेट्स. तर बघा मागचं जे वर्ष झालं 2023, त्या वर्षामध्ये पूर्ण देश त्या पिकाच्या मागे लागला होता. इंटरनॅशनल मिलेट इयर्स हे मागच्या वर्षी साजरं झालं 2023. तर त्या कामाची सुरुवात मी 2008 पासून केलेली. म्हणजे सरकारला सुद्धा त्याची हे नव्हती, तेव्हा मी त्या कामाला सुरुवात केली आणि मागच्या वर्षी त्या कामाचा खूप बोलबाला झाला. तर मिलेट म्हणले तर आता आपल्या साधारणतः आपल्याकडे जी काही शिकलेली जी लोक आहेत ना, ती जे असे खूप पार MA BEd BA BEd पार PhD झालेले काही लोक शिक्षण क्षेत्रातले, पण त्यांना पण काय मिलेट म्हणजे माहीत नाही. तर जेव्हा मागच्या वर्षी आम्ही मिलेट म्हणत होतो, बरेचसे लोक म्हणजे तुम्ही मिलेट म्हणता, मग ते मिलेटला खायचं अन्न तुम्ही पिकवता का? तर जे तृणधान्य आपण म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये 9 प्रकारचे मिलेट आहेत भारतामध्ये. तृणधान्य पूर्ण भारतात 9 प्रकारचे आहेत. तर त्यातून आपल्या परिसरामध्ये त्यातली नाचणी, वरई, त्यानंतर राळा, भाजली, सावा ही 4-5 आपल्या भागामध्ये आहेत. त्यानंतर ज्वारी बाजरीचा जर विचार केला तर ती खालच्या उघड प्रदेशामध्ये. आता आपल्याकडे पण एक ज्वारी आहे आणि आपल्या परिसरात जी ज्वारी आहे ती एवढी वैशिष्ट्यपूर्ण आहे तर तिच्यासारखी ज्वारी जगात नाही, पण कोणी तिचा अभ्यास नाही केल्यामुळे ती पडद्याआड राहिली. तर बघा आपल्या शेतकऱ्याच्या बांधावर कुठे उतावळी नावाचं एक पीक आहे. जी उतावळी जी आहे ना, तो ज्वारीचाच एक प्रकार आहे की उतावळी अशा प्रकारची ज्वारी आहे की समुद्र सपाटीपासून मी तिचं लोकेशन लावलं होतं. तर समुद्र सपाटीपासून 1050 मीटर उंचीवरती त्याचं पीक येतं आहे. एवढ्या उंच भागात कुठलंच पीक नसताना तिथं ते पिकतं आहे. आणि त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की आज कळसुबाईसारख्या ठिकाणी 3-3.5 हजार मिली पाऊस पडतो आणि तेवढ्या पावसात ते पीक तग धरून राहते. साधारणतः एका कणसाला 200 ते 250 ग्रॅम धान्य असते. 4 कणस जर चोळले तर 1 किलो धान्य तयार होते. पिकाची उंची साधारणतः 12 ते 14 फुटापर्यंत वाढते. म्हणजे अशा ज्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत की त्याचा दुहेरी उपयोग केला जातो. धान्य झाल्याच्या नंतर त्याचा आपण त्याचे जे स्टंप राहतात ते जनावरांना निवारा वगैरे बांधण्यासाठी आपण वापरतो. मग अशी जी काही वैशिष्ट्यपूर्ण, आता ही भात आहे समजा संकरित भात आहे ती बरीच आता जवळपास आपल्या शिवारामध्ये 99% तेच झाले. तर काय होते, लोकांना वाटते भात जास्त होते, पण त्याच्या मागचा जर तोटा आपण त्यातून मायनस केला, त्याला आपण इतर जे पारंपरिक भात आहे त्याला लागणारी खतं, याला लागणारी खतं याचा विचार जर केला तर याच्या उत्पन्नाचा आपल्याला 1 रुपयाचाही फायदा होत नाही. आणि आपले जे पारंपरिक पीक आहे त्याला कुठलाही खत असेल किंवा तणनाशक कीटकनाशक काही न देता ते पिकते. वरून जनावरांना मुबलक चारा तयार होतो, पौष्टिक चारा. जनावरही पौष्टिक चाऱ्यावर चांगलं राहते, माणूसही चांगला राहतो. अशा पद्धतीने मग ही जी जैवविविधता आहे आपली, म्हणजे जवळपास मी नुसती शेतीतच नाही तर परिसरातल्या इतर सर्व जैवविविधता संवर्धनावरती माझं काम चालू आहे. मग तुमची जंगली भाज्या असतील, जंगली औषधे असतील, जंगली झाडं असतील, जंगलात उगवणारी इतरत्र गवतं आहेत. आता तुम्ही फिरता, आता तुम्ही ह्याच परिसरातले, मी ह्या परिसरातले, तुम्हाला माहिती आहे का आपल्या शिवारात किती प्रकारचे गवत आहेत? नाही. मी एका दिवसामध्ये 40 प्रकारची गवतं शोधून त्याचं लिखाण केलेलं आहे. आणि अजूनही जर 1-2 वेळा जर फिरलो तर अजूनही त्याच्यामध्ये 40+ होतील आणि त्याच्यावरती माझं लिखाण चालू आहे. म्हणजे जवळपास जंगलातले गवतं असतील, रानभाज्या असतील. प्रामुख्याने मिलेटला मी सुरुवात केली. 9 प्रकारच्या मिलेट तुम्हाला मी सांगितल्या. बाजरी, ज्वारी ह्या मोठ्या प्रकार, म्हणजे त्याचे पण 2 टॉपिक आहेत, लहान मिलेट, मोठी मिलेट. बाजरी आणि ज्वारी ह्या मोठ्या मिलेटमध्ये मोडतात. नाचणी, वरई, राळा, सावा, भादुली, कोदो, बरटी ह्या ज्या आहेत 7 मिलेट आहेत त्या लहान आहेत. त्यापैकी 3 मिलेट आपण प्लेन दळून खाऊ शकतो, नाचणी, ज्वारी आणि बाजरी. राहिलेल्या ज्या 6 मिलेट ज्या आहेत तर त्याचं तांदूळ काढला जातो भगरीसारखा, तेव्हा ते आपण खातो. आणि मग काय होते, तांदूळ काढण्यामध्ये तिथे प्रश्न येतो प्रोसेस युनिटचा. त्या गोष्टींची कमतरता आपल्या परिसरात असल्यामुळे सगळे लोक त्याच्याकडे नाही वळती. पण तोही प्रयत्न आम्ही केला. त्याचं पण मशीन आणलं आहे, लोकांना गावच्या गावात भगर काढून देणे. तसेच हा जो परिसर आहे कळसुबाईचा, की तिथे पर्यटनाची खूप वर्दळ असते, खूप बाहेरचे लोक येतात. मग त्यांना आपण इथलं अन्न कसं देऊ त्याचा एक प्रयत्न करतो. त्यानंतर इथलं अन्न जागेवर तर देण्याचा प्रयत्न करतोच, पण इथून आपण काय विकू शकतो तर त्या शेतकऱ्याच्या मालाला एक मार्केट, पारंपरिक धान्य विक्री, त्याचं पण आपण एक इथे आउटलेट चालू केलेलं आहे. त्याच्यातून लोकांना इथलं धान्य पोहोचवलं जाते. आणि एकंदरीत पारंपरिक पिकं करणे म्हणजेच आपण कसं म्हणतो चांगलं खाल्यावर आपलं आरोग्य चांगलं राहते. तसंच पारंपरिक पिकं तुम्ही जेव्हा जमिनीवर घ्याल तर त्या जमिनीचं पण आरोग्य चांगलं राहते. का तर त्याच्या माध्यमातून आपल्याला जमिनीला जास्त खत, कीटकनाशक, औषधं वगैरे टाकायला लागत नाही. त्यामुळे जमिनीचा पोत जसाच्या तसा राहतो.
मग ह्या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन माझा जवळपास साधारणतः 15-16 वर्षाचा प्रवास चालला आहे आणि ह्याच अँगलने मी जवळपास अर्ध्या भारतामध्ये फिरलेलो आहे. काही दिवस मला सवड नसते किंवा कोणी ना कोणी घरी येते आणि हा एकच उद्देश आहे की हे जे करणे आहे याच्या मागचं कारण असं आहे की आपला जो आदिवासी शेतकरी आहे तो आधीच पैशाने दुबळा आहे आणि आज प्रत्येक शेतकऱ्याला शेती ही कष्टाची तर आहेच आहे पण आर्थिकदृष्ट्या पण महागाची झाली. जेणेकरून पारंपरिक बियाणं जे आहे तर माझ्या घरामध्ये जे बियाणे आहेत ती 50 वर्षापूर्वीची बियाणे आहेत की 100 वर्षापूर्वीची मला हेही माहीत नाही तरी पण ते आज आहेत त्या स्थितीत आहेत आणि आपण हे जे बाजारातून आणतो याला दर 3 वर्षाला बी बदलायला लागतं आहे. 10 किलोची बॅग 1000 रुपयाला येते. 10 किलोचं पीक आपण ज्या जागेत घेतो त्याला जवळपास 5-6 हजाराचं खत नाशिक वगैरे द्यावं लागतं आहे. त्याची लागवड करता करता ज्या 10 किलोच्या बियाणापासून 15 हजाराचं उत्पन्न भेटतं आहे आणि 12,000 रुपये खर्च होतो. शेतकऱ्याच्या वाट्याला फक्त पेंडा येतो. त्यामुळे मग ह्या गोष्टी करणे गरजेच्या समजून आणि आजही माझं पूर्ण कुटुंब त्या कामामध्ये व्यस्त आहे आणि चालू कंटिन्यू. गेल्या 15-16 वर्षापासून बाळूदादा घोडे हे कळसुबाई सह्याद्रीची जी बीज बँक आहे त्या बीज बँकेमध्ये काम करत आहेत. आज त्यांचं नाव संपूर्ण भारतभर असून ते आपल्याला जे ग्रामीण भागात आहेत ते आजपर्यंत कोणालाच माहीत नाही झालं. तर ते आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी कसं जाईल यासाठी प्रयत्न करत आहोत. तुम्हाला या बीज बँकेतील जे बियाणं पाहिजे जर असतील तर तुम्ही यांच्याशी संपर्क करा. यांचं ठिकाण कळसुबाई पायथ्याशी बारी या गावात आहे. तर मग आपण यांना भेट देऊन जे भाताचे बियाणं वगैरे आहेत ते यांच्याकडून खरेदी करून त्या आपल्या ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत त्यांना आपण पुढं नेण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडक्यात तर तुम्ही आजपर्यंत गणेश मेमाने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं जर नसेल तर आजच चॅनलवरती जा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.